दिशा एक व्यक्ती, काम बाजारात मागते, शिक्षण दुनियानं शिकवलं राव. बहुआयामी दिशा, बहुलिंगी दिशा. तृतीयपंथीजींना वाट्याला आल्यावर पांढरपेशा समाजाची बदललेली नजर, भळबळणारं मन, शब्दाद्वारे व्यक्त करणारी शब्दवेडी दिशा. तृतीयपंथीजींना वाट्याला आल्यानंतरही हार न मानता स्वतःबरोबरच आपल्या समाजाला जगण्याची वेगळी दिशा दिली. तिचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक काट्याकुट्याच्या मार्गातून आज तिची एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली. म्हणूनच पांढरपेशा या समाजात अनेक कार्यक्रमात आज ती प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहते. तिचा हा प्रवास तिच्या शब्दात शब्दवेडी दिशा व्हिजन प्लसच्या माध्यमातून. सर्वसामान्य जगामध्ये नेहमीच उपेक्षित जिनं म्हणून ज्या समाजाकडे बघितलं जातं किंवा टीकेचं लक्ष असा जो समाज आहे तो म्हणजे तृतीयपंथी समाज. नेहमीच समाज त्यांच्याकडे घृणेच्या दृष्टीने बघतो, वाईट टाकलेलं असतं त्यांना. पण अशा समाजामध्ये परिपूर्ण अशी व सर्व गुण संपन्न अशा काही व्यक्ती आहेत की ज्यांनी आपल्या समाजाबरोबरच जो पांढरपेशा समाज आहे त्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलेलं आहे. अशीच एक व्यक्तिरेखा श्रीरामपूरची शब्दवेडी दिशा. एकंदरीतच आज तिची वाटचाल बघितली की महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट म्हणून आज तिला आमंत्रित केलं जातं. पण हे आमंत्रित करताना तिची जी वाटचाल आहे, जीवनप्रवास जो आहे हा अतिशय काट्याकुट्याने भरलेला आणि खास खळग्यांनी भरलेला आहे. एकंदरीतच तिची वाटचाल आत्तापर्यंतचा जीवनप्रवास हा आपण व्हिजनच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. शब्दवेडी दिशा अर्थात दिशा केनकडनं. नमस्ते. व्हिजन मध्ये प्रथमतः आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. एकंदरीतच आपला हा जो वाटचाल आहे, जीवनप्रवास आहे, याबद्दल काय सांगाल? जीवनप्रवास तसं सांगायचं तर मी मूळची येवल्याची आहे आणि तिथून किशोरवयीन अवस्थेत जेव्हा माझी मानसिक घालमेल सुरू झाली आणि मी स्वतःला मी काय आहे हे मला जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी माझं घर सोडलं. कारण की माझ्या विचारांना किंवा माझ्या असण्याला स्वीकारण्यासारखा समाज माझ्या आजूबाजूला नव्हता. आणि मग मला स्वीकारणाऱ्या लोकांमध्ये किंवा त्यांच्या शोधामध्ये मी घराच्या बाहेर पडले. आणि मग माझ्यासारखी लोकांना जेव्हा मी पाहायला लागले, भेटायला लागले, मग मी ठरवलं की मला त्यांच्यामध्ये राहायचंय आणि मग मी त्यांच्यामध्ये राहायला लागले. मी सुरुवातीला काही वर्ष 7-8 वर्ष मुंबईला काढली. त्याच्यानंतर मागची 4-5 वर्ष झालं मी श्रीरामपुरात आले. आणि श्रीरामपुरात आल्यानंतर मी खऱ्या अर्थाने सार्वजनिक किंवा सामाजिक प्रश्नांवर किंवा तृतीयपंथींच्या प्रश्नांवर बोलायला लागले. कारण की मला तसं वातावरण इथे मिळालं. माझ्या गुरु थोड्या शिकलेल्या असल्यामुळे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं त्यांचं, त्याच्यामुळे त्यांनी माझ्यातलं बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्किल हेरलं आणि त्या अनुषंगाने मला मुभा दिली बोलण्याची, लिहिण्याची आणि प्रोत्साहनही दिलं, वेगवेगळ्या संधी दिल्या. आणि हा प्रवास असा सर्वसामान्य तृतीयपंथींसारखाच, बाकीच्या तृतीयपंथींसारखाच माझाही होता. पण मला बोलायला संधी मिळाली म्हणून मी विशेष झाले. एवढाच काय तो खरं. एकंदरीतच जी घुसमट होती त्या घुसमटीमधून बाहेर पडताना आपण शब्दाचा आधार घेतला असं म्हणता येईल का? हो, शब्दांना मी माझं पार्टनर म्हणून सांगतो. कारण की बऱ्याच वेळा ना तुम्हाला जे सांगायचं असतं ते ऐकणारं तुमच्या जवळपास कोणी नसतं. त्यावेळेस शब्द तुम्हाला खूप चांगली साथ देतात आणि शब्द सिक्रेट पण ठेवतात. शब्द तुम्हाला व्यक्त व्हायला आणि त्यातनं नव्याने काहीतरी नव्या गोष्टी सर्च करायला शिकवतात. आणि त्याच्यामुळे मी शब्दांना माझा सोबती बनवलं आणि त्यातनं व्यक्त होत गेले. माझं दुःख असेल, माझ्या अडचणी असतील, त्याच्यातनं समुदायाच्या अडचणी असतील, त्या का आहेत, कशा आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी माझ्या शब्दांमध्ये शोधायला लागले आणि त्याचा खूप मोठा फायदा झाला मला. एकूणच आपण जे बघतोय की सध्या सोशल मीडियावर शब्दवेडी दिशा म्हणून जे आपलं पेज आहे की असंख्य श्रोते त्याचे वाचक आहेत, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. तर हे नेमकी कसं सुचत गेलं आपल्याला? मी दिशा केने नावाने अकाउंट ओपन केलं होतं. माझ्या पहिल्या गुरूंचं आडनाव केने होते. मी सध्या डॉक्युमेंटली मी शेख लावतो कारण की आत्ताच्या गुरूंचं आडनाव शेख आहे. तर मी जेव्हा हे अकाउंट ओपन केलं होतं त्यावेळेस मी एका CBO मध्ये आउटरीच वर्कर म्हणून कामाला होते आणि माझ्यासमोर कम्युनिटी मोबिलायझेशन हा खूप मोठा प्रश्न होता. समोर प्रत्यक्षपणे उघडपणे काम करणारी जी लोक आहेत त्यांना कनेक्ट होणं सोपं होतं.
पण खूप सारी लोक आहेत की जी अजूनही एक्सपोज नाही आहेत, समाजापुढे व्यक्त झालेली नाही आहेत, त्यांना कम्युनिकेट करणं खूप अवघड होतं. आणि त्याच काळामध्ये माझी एक कॉलेज शिकणारी मैत्रीण होती आणि तिने मला सांगितलं की या लोकांना तू सोशल मीडियावरनं तू कनेक्ट करू शकते. पण मुळात असा विषय होता की माझं शिक्षण 7वी असल्यामुळं मला सोशल मीडिया वापरता येत नव्हतं. मग मी अगोदर ते शिकले. माझं पहिलं अकाउंट मी आउटरीच वर्कर असताना कम्युनिटी मोबिलायझेशनसाठी क्रिएट केलं आणि त्यातनं मला त्यातली मजा कळायला लागली की यातनं बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचता येतं, बऱ्याचशा लोकांपर्यंत आपले प्रश्न मांडता येतात आणि लोक ऐकतातही तिथे. मी असं बाजारात किंवा वस्तीत लोक मला बघितल्यावर अगोदरच दपकतात, पण सोशल मीडिया लोकांपर्यंत पोहोचण्याचं खूप सोपं आणि सरळ माध्यम आहे, ज्याच्यामध्ये मध्यस्थी कोणी दुवा नाहीये, ज्यातनं तुम्ही 1 to 1 कॉन्टॅक्ट करता लोकांशी. आणि त्याचा बऱ्याच अंशी माझ्या कामाला त्यावेळेस फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे मला वाटलं की मी याचा अजून मोठ्या प्रमाणात वापर करावा. त्यातनं मग माझ्या कविता असतील किंवा सामाजिक प्रश्न असतील, अंतर्गत शैक्षणिक असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, अशा सगळ्याच प्रश्नांवर मी लिहिणं आणि बोलणं सुरू केलं आणि त्याचाही मला बऱ्याच प्रमाणात फायदा झाला. दिशाजी, जर तुमचं कविता किंवा वेगवेगळे विषयावरचे जे लेख वाचले तर त्यामध्ये परखडपणे लिहिणं हे दिसून येतं. तर हे जो तुमचा समाज आहे किंवा जो पांढरपेशा समाज आहे याला हे रुचलं जातंय, काय प्रतिक्रिया येतात एकूणच? रुचलं जाते का नाही ते तर माहिती नाही, पण मला अशा निगेटिव्ह कंप्लेंट्स वगैरे काही आलेल्या नाहीत अजून. लोक खूप पॉझिटिव्हली घेत आहेत, सकारात्मक पद्धतीने विचार करतायत आणि ते म्हणतात की अरे यार हे आम्हाला माहीतच नव्हतं, हे आजपर्यंत कोणी बोललंच नाही किंवा हे आम्ही ऐकलंच नाही. जे ऐकत होतो ते कुणातरी त्रयस्थ माणसाकडनं तुमच्या समुदायाबद्दल ऐकत होतो. आज हे तुमच्या तोंडून ऐकताना आम्हाला खरंच वाटतं की यार हे राहिलं होतं कनेक्ट व्हायचं. आणि ते होत असल्यामुळे मला तरी वाटत नाही की म्हणजे मनात जरी असेल तरी तोंडावर कोणी बोलत नाही की हे चुकीचं आहे म्हणून. एखादी छानशी कविता? नक्कीच आवडेल मलाही. तिचं अर्धवट स्त्रियत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं सहस्त्रावधी वर्षांपासून. स्वाहा. कुणीतरी अखंड सौभाग्याचं कुंकू लावलं भाळावर तिला देवीच्या स्वाधीन करून. स्वाहा. कुणीतरी मग त्या देवपत्नीच्या पायात घुंगरं बांधली आणि तिला नाचवलं गावाच्या मनोरंजनासाठी. स्वाहा. तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून दैवी घोषित केलं. स्वाहा. कधी ती देवळात देवीचे तर कधी जनानखान्यात राण्यांचे लुगडे धुत होती. स्वाहा. तिचा जन्मच देवाने लोकांच्या कल्याणासाठी, आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी आखला आहे असं तीही मानत होती. स्वाहा. ती जन्मालाच यायची पापाची फळं चाखण्यासाठी, पण ते पाप त्यांचं ती स्वतःच्या भाळावर घेऊन जगत होती. स्वाहा. आज मात्र चित्र बदलले तिचं नाही, तिच्या शोषण पद्धतीचं. स्वाहा. कोणीतरी बघून तिचा खून केला, देह गटारात, खाडीत तर कधी तसाच अंथरुणात सोडून दिला. स्वाहा. परवा ट्रेनमध्ये भीक मागणारी ती चालती ट्रेन सोडताना कमरेतून 2 हिस्सात विभागला गेली. स्वाहा. समज आली तिला, शिक्षिती झाली ती, पण शोषण अटळ म्हणून मानसिकरित्या हरली आणि कंटाळून फासावर गेली. स्वाहा. उमेदीच्या पहाटेसाठी, स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी परत ती नव्याने जन्माला आली, पण आता ती सहस्रावधी वर्षांच्या या शोषणाच्या यज्ञात स्वतःची आहुती द्यायला नकार देते. आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाही. स्वाहा. चित्तच एक झणझणीत डोळ्यामध्ये अंजल घालणारी व जो पांढरा पोषक आपण समाज जो म्हणतोय की स्वतःचे काळे धंदे लपवताना सफेद पोशाख घालून मिरवत असतो, पण जे उपेक्षित समाज आहे त्यामध्ये असे कलागुण असणारी एक व्यक्तिरेखा आज समाजाच्या डोळ्यात निश्चितच अंजल घालणार आहे. तिचं जे कलागुण आहेत आणि हे फक्त कविताच्या माध्यमातून नाही तर माझ्या मते आपण कथ्थकही चांगल्या प्रकारे शिकलेला आहात. काय सांगायला? चांगल्या प्रकारे वगैरे असं काही नाही. मी फक्त 6 महिन्याची प्रवेशिका दिलेली. नाचणं हा माझा आवडीचा छंद आहे, पण मी माझ्या पुरतच नाचते. मी अशी विशेष वगैरे असं काही त्यातली नृत्यांगना नाही. माझ्या मैत्रिणी आहेत. आयशा शेख म्हणून आहे, खुशी शेख म्हणून आहे, रीमा शेख, अन्नू शेख आणि अशा 5-6 जणी माझ्यातल्या मैत्रिणी आहेत की ज्या साधना करते तुम्हा मुद्रा नावाच्या एका बॅनर खाली लावणी नृत्य करतात किंवा अशा नृत्य ही आमच्या लोकांची आवड आहे.
आणि त्यात पारंगत आमच्याकडे लोक आहेत. मी पारंगत नाहीये, मी हौशी कला म्हणते त्यातली. मला आवडतं त्याला. असं आहे की आपण नृत्य करता, पेंटिंग पण हळूहळू शिकताय. नाही, पेंटिंगचंही असं आहे की मी FB वॉलला टाकलेल्या पेंटिंग माझ्या नाही आहेत. त्या पेंटिंग माझी एक मैत्रिणी प्राची शेख म्हणून, ती यंदा GDRच्या फायनल इयरला ऍडमिशन घेते परत, आणि ती पेंटर आहे. म्हणजे इथे असलेलं माझ्या घरातले जेवढे काही मेंबर आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचं काहीतरी एक विशेष गुण आहे, आणि त्या गुणाला घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रवास करतोय सध्या. आता तो प्रवास आम्ही सुरू केलाय, आणि त्या आपल्या मार्गाने, जसं लिखाण माझं क्षेत्र आहे, डान्सिंग आयशा, खुशी, अन्नू, रीमा यांचं क्षेत्र आहे, पेंटिंग प्राचीचं क्षेत्र आहे, सोशल वर्क, सामाजिक काही बांधिलकी असेल तर त्या सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम माझ्या गुरु पिंकी शेख करतायत, किंवा काही धार्मिक विधी असतील किंवा त्यातले काही कामं असतील तर माझ्या तमन्ना गुरु करतायत. आणि या सगळ्या कुटुंबाला एका सूत्राखाली, एका छत्राखाली हेड ऑफ फॅमिली म्हणून माझ्या नानी, ज्या काजल नानी म्हणून नगरला असतात, त्या सांभाळण्याचं काम करतात. आज 180 लोकांचा परिवार त्या सांभाळतात. तर प्रत्येकाची आपली आपली एक क्वालिटी आहे, आणि त्या क्वालिटीनुसार आम्ही आमच्या सध्याच्या काळामध्ये स्वतःला प्रवाहात आणण्याचा जिकिरीनं आणि मनापासून प्रयत्न करत आहोत. एकंदरीतच आज अनेक कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं होतंय, तर हा एकंदरीत अनुभव कसा वाटतोय? तसा अनुभव छान आहे. लोक ऐकायला लागलीत, समजायला लागलीत. इतके वर्ष झालं त्यांच्याशी कोणी बोललेलंच नाहीये या विषयावर, त्याच्यामुळे बरेचसे गैरसमज दूर व्हायला लागलेत. तृतीयपंथीयांबाबत आणि सर्वसामान्यांच्या मध्ये एक पडदा नेहमी ठेवण्यात आलेला आहे. तो दैवीकरणाचा असेल, तो भीतीचा असेल, किंवा तो विद्रुपीकरणाचा असेल. ती पडदे हळूहळू आता फाटायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आम्ही आणि आमच्यामध्ये सर्वसामान्य मिक्सअप व्हायला लागलेत. ही या कार्यक्रमांचं सगळ्यात मोठं फलित असं वाटतं मला. आणि त्यातनं बऱ्याच वेळा काही ठिकाणी असं वाटतं की आपलं भांडवल म्हणून वापर होतोय की काय, पण मला असं वाटतं की जर चांगल्या अर्थाने भांडवल जरी होत असेल तरी त्यात हरकत नाहीये, आणि लोकांपर्यंत मी पोहोचणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी मला हे कार्यक्रम आणि या कार्यक्रमांना उपस्थिती माझी महत्वाची वाटते. एकंदरीतच ह्या वाटचालीमध्ये जो आपला समाज आहे, मग त्यात आपले गुरु असेल, आणखी जे बाकीचं समाज आहे, यांचे पाठबळ कसं मिळाले आपल्याला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे गुरु शिक्षणाचं महत्व जाणून आहेत, आणि बदलत्या काळाची पावलं त्या चांगल्यापैकी ओळखतात. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जो काही बदलाचा प्रवास सुरू केलाय त्याच्यामध्ये त्यांचा सपोर्ट नेहमीच असलेला आहे. त्या पारंपरिक विचारसरणीला धरून नाहीयेत, त्या बदलाला स्वीकारतात आणि त्याचं स्वागतही करतात आणि सपोर्टही करतात. त्याच्यामुळे एक भक्कम असा आधारस्तंभ माझ्या मागे उभा आहे. तर त्याच्यामुळे मी प्रत्येक विरोधालाही तितक्याच पॉझिटिव्हली फेस करू शकतो, आणि तो आधार उभा असल्यामुळे माझ्यासारख्या ज्या काही आमच्या घरातल्या बाकीच्या मैत्रिणी पण आहेत माझ्या, त्याला फेस करतात आणि उभं राहतात, लढतायत आणि स्वतःची अशी ओळख तयार करतात आपापल्या क्षेत्रामध्ये. एखादा असा अनुभव हे लिखाणातून आलेला? लिखाणातून आलेला अनुभव म्हणजे तसं तर दिव्य मराठीमुळे जेव्हा माझा पहिला लेख झाला आणि त्याच्याखाली माझा ईमेल आयडी होता, आणि ईमेल आयडीवर जेव्हा मला ईमेल यायला चालू झाले लोकांचे की तुम्ही खूप छान लिहिता ताई किंवा असं वगैरे, म्हणजे ह्या ज्या काही हे होता की लोक, एक वाचक जेव्हा वाचतो आणि आठवणीने तुमचा ईमेल आयडी शोधून लिहून घेतो आणि त्याच्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देतो, तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्वाचा वाटला. किंवा एखादा श्रोता जेव्हा नंतरून मला येऊन म्हणतो की ताई इतके दिवस मी तुमच्या लोकांची खूप घृणा किंवा राग करायचो आणि मला तुम्ही लोक बिलकुल आवडत नव्हतात, पण मला माफ करा, याच्यानंतर मी अशी चूक कधी करणार नाही, मी तुमच्या कम्युनिटीविषयी कधी काही घृणा ठेवणार नाही. तर मला असं वाटतं की हे माझं सक्सेस आहे आणि ते मी मिळवले. एकंदरीतच आज तृतीयपंथी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, काय वाटतं याच्याबद्दल? तृतीयपंथी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, काही अंशी बदलतोय, पण काही अंशी अजूनही तसाच आहे. अजूनही सर्वसामान्यपणे लोक त्यांच्याकडे त्याच घाणेरड्या नजरेने बघतात, त्याच तुच्छतेच्या नजरेने बघतात, त्या अपमानकारक दृष्टिकोनातून पाहतात. पण या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण याचा अभ्यास करायला कोणाकडेही वेळ नाही की हे लोक असं का वागतात. यांची म्हणजे आपला देश असा आहे, लोकशाहीवर चालणारा आपला देश. एखादा आरोपी जेव्हा गुन्हा करतो तेव्हा त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी समजून घेतो,
त्याची मेंटॅलिटी समजून घेतो, त्याचं इकॉनॉमिकल स्टँडर्ड समजून घेतो, त्याचं सामाजिक स्टँडर्ड समजून घेतो. पण तृतीयपंथींच्या वागण्यामध्ये आणि जगण्यामध्ये काय, समाजाकडनं काय चूक झाली आहे याचा कधीच कोणी अभ्यास करत नाही. आता काही लोक त्याच्याबाबत अभ्यास करतात, पण त्याची गती खूप स्लो आहे आणि मला असं वाटतं ती स्पीड वाढावी. सर्वसामान्यांनी याचा अभ्यास करावा आणि स्वीकार करून, म्हणजे सगळ्यात महत्वाची तृतीयपंथींच्या पालकांनी अगोदर त्यांचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. जेव्हा पालकच स्वीकारत नाही तर बाकीच्या समाजाकडनं काही अपेक्षा ठेवता येणार नाही. तुमचा मुलगा तुम्हाला नेहमी स्त्री पुरुषच म्हणून का हवा असतो? मतिमंद चालतो, आंधळा चालतो, अपंग चालतो, मग ती तृतीयपंथी का चालत नाही? तर ते चाललं पाहिजे, त्याला त्याचं ते फॅमिली स्टेटस मिळालं पाहिजे. त्यातनं बरेचसे प्रश्न अगोदर सॉल्व्ह होतील. निश्चितच की फॅमिलीनं स्वीकारलं पाहिजे. एकंदरीतच ज्यावेळेस ही घुसमट होते किंवा असं लक्षात येतं की स्त्री आणि पुरुष सोडून आपलं मूल वेगळं काहीतरी आहे, तर तो अनुभव त्या कुटुंबासाठी किंवा त्या मुलासाठी काय असतो? आपण त्यातून गेलेला आहात. प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्या इथे पितृसत्ता आणि अनुसूचितेचं खूप सारा असा प्रभाव आहे. म्हणजे आपण जगतोच त्या स्ट्रक्चरमध्ये. आपल्याकडे स्त्री पुरुष असणंच महत्वाचं आहे आणि त्यांचा असण्याचा क्रायटेरिया पण पक्का ठरवलेला आहे की बाईचं असणं असं आणि असंच असलं पाहिजे, पुरुषाचं असणं ही असं आणि असंच असलं पाहिजे. त्यांनी याच्या व्यतिरिक्त जगलं नाही पाहिजे. म्हणजे पुरुषाने रडलं तर त्याला बायल्या म्हणून चिडवणं, किंवा बाईने पुरुषासारखी हरकत केली तर तू काय गडी आहेस का म्हणून तिला चिडवणं, ह्या ज्या गोष्टी आहेत याचा प्रभाव आईबापांवर पण झालेला असतो, मुलावर पण झालेला असतो. आणि किशोरवयीन अवस्थेमध्ये स्वतः काय आहोत ही चाचपडून पाहण्याची क्षमता नसते. मानसिक स्तरावर ते कोवळं मन असतं आणि तिथं समाज व्यवस्था मात्र त्यांच्यावर चौकटीचे घाले करते. त्यातनं मेंटली डिप्रेस होणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं, किंवा म्हणजे आईबाप सुद्धा आत्महत्येचा प्रयत्न करतात. बऱ्याच वेळा आईबापांच्या वाट्यालाही कुचंबना येते. पण सगळ्यात मोठं मला असं वाटतं की हे कुठलं पाप नाहीये किंवा हे कुठलं काही दैवी चमत्कार वगैरे असंही काही नाहीये. ही एक वैज्ञानिक दृष्टिकोनातनं घडलेली बाब आहे जी हार्मोनल्सवर आधारित असते. आणि तुम्ही शिकलेले आहात माझ्यापेक्षा, म्हणजे सर्वसामान्य जनता माझ्यापेक्षा बरेच शिकलेले आहेत. त्याची सायंटिफिक रिझन बघून आपण त्याचा शोध घेऊन आणि त्यांचा स्वीकार केला पाहिजे. त्यांना अपमानकारक आयुष्य देण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही आज माझ्याविषयी सहानुभूती दाखवणारे खूप आहेत, पण जेव्हा मी एखाद्याला म्हणते की तुमच्या घरात कुणी आलं तर, तेव्हा मात्र एक 2 मिनिटाचा पॉज असतो. निश्चितच एक्सेप्ट करायला जड जातं. पॉजच आज तृतीयपंथींचं जीवन उद्ध्वस्त करतंय हे निश्चितच आहे. आणि त्या उद्ध्वस्त जीवनातून आज फिनिक्स पक्षाप्रमाणे आपण झेप घेतात, समाजाला एक नवी दिशा देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. वेगवेगळ्या संघटनांवर आपण काम करताय. आज अनेक तृतीयपंथी बघितलं आपण, कुणी खासदार बनतंय, कुणी चांगल्या चांगल्या पदवीवर आहे. मध्यंतरी एक आपल्यातलाच एक तृतीयपंथी चांगल्या पोस्टवर नियुक्त झालाय. आपणही चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतात. हा निश्चितच आपल्या समाजासाठी नावाप्रमाणेच दिशादर्शक पद ठरणार आहे का? माझं नाव दिशा आहे, पण मी कुणाला दिशा दाखवेल माहिती नाही. मी माझी स्वतःची दिशा शोधण्यासाठी स्वतःचं नाव दिशा हे ठरवून घेतलं. आता सध्याच्या स्थितीला शासनाकडनं किंवा सामाजिक संस्थांकडनं खूप सारी कामं होत आहेत. कोचीमध्ये मेट्रो रेल्वेमध्ये 23 लोकांना रेल्वेने अपॉइंट केलं, पण त्यातल्या 8 लोकांना लगेच रिझाईन करावं लागलं पब्लिक सपोर्ट नसल्यामुळे. बंगालच्या महिला कॉलेजवर प्राचार्य म्हणून लागलेल्या मानवी चट्टोपाध्याय त्यांनाही 6 महिन्याच्या आत रिझाईन करावं लागलं सहकार्यांनी आणि तिथल्या स्टुडंट्सनी सहकार्य न केल्यामुळे. प्रयत्न संघर्ष जरी असला तरी मला असं वाटतं की मी जे काम करते ते काम याच्यासाठी करते की एखादं बाळ जेव्हा आपण जन्माला घालतो तेव्हा त्याच्यासाठी त्याला पोषक आहार किंवा पोषक समाज देण्यासाठी एक चांगलं वातावरण तयार करत असतो. आणि मला असं वाटतं की माझ्या पुढच्या पिढ्यांना चांगला समाज आणि चांगलं वातावरण मिळण्यासाठी मी धडपडते. आजही त्या घडीला संघर्ष करणारे खूप लोक या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभे राहतात राखेतनं, पण त्यांना समाजाचं सहकार्य पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. तोंडापुरती सहानुभूती किंवा तोंडापुरतं अरे रे हे म्हणणारे बरेच आहेत, पण त्या संघर्षात हातात हात देऊन उभे राहणारे लोक जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत ही प्रश्न सुटणार नाही. तर मला अशा समाजाकडनं व शासनाकडनं काय अपेक्षा आहे आपली? शासनाकडनं अपेक्षा ह्या आहेत की ज्या काही
तृतीयपंथीयांविषयी ज्या काही सुविधा या मागच्या 2-3 वर्षामध्ये शासनाने पास केलेले आहेत, जे बिल पास केलेले आहेत, ते तळागाळातल्या तृतीयपंथीयांपर्यंत पोहोचतात का याचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्या कशा पोहोचवता येतील ते बघावं. एज्युकेशन सेक्टरमध्ये डॉक्युमेंटली अटी जास्त न लावता एक्सपिरियन्स बेसवर काही शिक्षण देता येतं का, किंवा ज्याला ज्या क्षेत्रात म्हणजे पेंटिंगची आवड आहे पण पेंटिंगचं सर्टिफिकेट नसेल तर त्या अनुभवाच्या बेसवर जर तुम्हाला त्यांना काही पुढचं शिक्षण देता येतं का, अशा रीतीने काहीतरी वाटचाल करता येते का शासनाने त्याचा अभ्यास करावा. कारण की हा गट घर सोडून आलेला असतो, त्यांच्याकडे भूतकाळातले कुठलेही दस्तावेज नसतात आणि भविष्यामध्ये दस्तावेज तयार करणं इतकं सोपं नसतं. तर त्यावेळेस त्या दस्तावेजाच्या वन विंडो प्रोग्राम सोलापूरला चालू आहे, केरळामध्ये बऱ्याच ठिकाणी चालू आहे. तसा वन विंडो प्रोग्राम महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, प्रत्येक गावात पोहोचवता येतो का ते बघता आलं पाहिजे. आणि शिक्षण सगळ्यात महत्वाचं मला शिक्षण वाटतं. शिक्षण तुम्हाला जगण्याचा एक मार्ग दाखवतं, वाट दाखवतं, ज्यातनं तुमचे आदर्श तयार होतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्या गटापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल त्याच्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत मला असं वाटतं. निश्चितच शासनाने या सर्व समाजासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि समाजाने या एका गटाकडं चांगल्या नजरेने बघण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि जाता जाता एक छानशी बहुआयामी दिशा म्हणून किंवा बहुलिंगी दिशा म्हणून जी आपण दिव्य मराठीत लिखाण करताय, वेगवेगळ्या ठिकाणी आपलं व्याख्याने होतात, तर एक जाता जाता एक कविता. मला असं वाटतं की माझे जे प्रश्न आहेत ना ते माझे प्रश्न नाहीयेत, माझे प्रश्न हे महिलांचे प्रश्न आहेत. कारण की मी महिलांसारखी दिसते म्हणून माझ्या वाट्याला त्या अडचणी येतात. तर मी महिलांसाठी लिहिलेली एक कविता मी सादर करू इच्छिते. ती कोणत्या धर्माची, जातीची, कुळाची, गोत्राची किंवा आर्थिक परिस्थितीची हे सारं तिच्या स्त्री असण्याच्या नंतरून येतं. ती लढवय्या, योद्धा, सबला, अबला किंवा नामधारी सत्ताधीश हे सारं तिच्या स्त्री असण्याच्या नंतरून येतं. ती प्रेमळ, क्रूर, अहंकारी किंवा व्यभिचारी हे सारं तिच्या स्त्री असण्याच्या नंतरून येतं. तिची जडणघडणच तशी होते त्या वर्गाच्या मुळापाशी. मग ती शोषित आणि तीच तिची गुन्हेगार म्हणून सादर केलं जातं तिला तिच्या समोर. त्यांना हेच सिद्ध करायचं असतं हे सारं तिच्या स्त्री असण्यातून. धन्यवाद. निश्चितच दिशाजी आपला हा जीवन प्रवास आणि आपली ही वाटचाल विजनच्या माध्यमातून संबंध प्रेक्षकांपर्यंत जाईल आणि एक छोटासा खारीचा वाटा विजयने आपल्या या वाटचालीमध्ये उचलेल की आपला जीवन प्रवास आणखी सुखकर व्हावा, आपल्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. आपण या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल पुनश्च एकदा आपले धन्यवाद.